हे प्रश्न आहे, राष्ट्रवादी अशी अवलाद आहे की ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असं माजी मंत्री तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारचं अवलादीवरून किंवा वक्तव्य करणं राजकीय संस्कृतीचं बरोबर नाहीये. आता प्रत्येकाचा स्वभाव असू शकते, प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, पण अवलाद वगैरे असं बोलून कदाचित त्यांना भावना त्यामागची सांगायची असेल, परंतु मला वाटतं अशा प्रकारचा शब्द वापरणं उचित नाही. तळ कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून ठाकरे शिंदेची युती होऊ शकते अशी एक चर्चा आहे. राणेंना एकाकी पाडण्यासाठी यावर भाजप नाही, मला वाटतं जर तर अजून घोडा मैदान दूर आहे, अजून त्या ठिकाणी ठाकरेंची युती झालेली नाही. मला वाटतं असं काही होणार नाही. त्या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमचा लढण्याचा प्रयत्न असेल, नाहीतर आम्ही मित्रत्वानं समन्वयातनं लढू. नुकताच न्यूयॉर्कचे जे मेयर आहेत एक तरुण आहे, त्यानंतर आता मुंबईचा मेयर देखील एक तरुण असेल आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे जोरात. आता यावरती उद्धव ठाकरे असे देखील बोलले की ही RSS मधून आलेली सर्व रुमर्स आहे. नाही, काय ते काही होऊ शकतं ना. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालवलं, त्यांना बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना मंत्री करायची गरज नव्हती. पण यांना सत्तेचा मोह हा प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे आता राज्यात सरकार नाही तर मुंबईची सत्ता येऊ शकते आणि त्यांना जर अपेक्षा असेल तर ते मोहापासून काही लांब जात नाहीत. उद्या त्या ठिकाणी प्रभाग समितीचे पण अध्यक्ष आदित्य ठाकरे झाले तर आश्चर्य वाटायला नको. मुंबईत ड्रोनवर बंदी असताना मातोश्रीच्या काही भागामध्ये ड्रोनची उड्डाणं दिसत आहेत. मला वाटतं मी मगाशीच बोललो फोनवर की या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या विकासावर बोलू शकत नाहीत, सरकारवर टीका करायला मुद्दे नाहीत आणि मग फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकालला त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. मी मगाशीच म्हटलं की थोडी वाट बघा, मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, थोडी वेळ वाट बघा, मग याच्या मागचं सत्य येईल. आता त्यांचा बार फुसका ठरला. आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांना उत्तरच नको प्रश्नाचं, ह्यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत. मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना. मैदानात या लढा हरजित तर होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला का हातात लागेल असा भ्रम आहे. परंतु लोकसभेचा भ्रम त्या ठिकाणी विधानसभेत लोकांनी त्या ठिकाणी मातीमोल केला. तसंच याही निवडणुकांमध्ये लोक सुज्ञ आहेत, यांची नौटंकी माहीत आहे आणि तशाच पद्धतीचं मतदान होईल, लोकांचा कौल राहील. आता जाऊ द्या ना, जरा रसदीपासून बाहेर या ना. खूप आता मागे गेला काळ. काम करतायत शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, त्याच्यावर बोला. अजूनही गोहत्ती, अजूनही रसद, अजूनही गद्दार, अजूनही खुद्दार, या कवितांनी टोमणेच मारण्यात मजा घ्या.